श्री स्वामी समर्थ मित्रांनो, हिंदू पंचांगानुसार सन 2026 अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्यांचे असेल. 17 मे ते 15 जून दरम्यान अधिक मास असणार आहे. या अधिक मासाला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. या काळात अधिक धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अधिक मासात केलेल्या कर्माची फळं अनेक पटीनं वाढतात. हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा 13वा महिना दर 3 वर्षांनी येत असतो. या महिन्यात सूर्य संक्रांत नसते, म्हणून हा महिना मलिनाचा धोंड म्हणून मानला जातो. या महिन्यात कोणतेही मंगल कार्य केले जात नाही. तेव्हा एकच चंद्रमास दोनदा येतो. तेव्हा पहिल्याला अधिक मास आणि दुसऱ्याला शुद्ध मास असंही म्हणतात. चंद्र आणि सूर्य वर्षामध्ये संतुलन राखण्यासाठी अधिक मास दर 3 वर्षांनी येत असतो. या महिन्याला धोंड्याचा महिना असंही म्हणतात. हा महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. तुमच्या जीवनावर नकारात्मकतेचा प्रवाह रोखण्यासाठी हा महिना काही नियमांचे पालन करायला आपण जाणून घेऊया की कोणत्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. अधिक महिना हा पवित्र महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे त्यांच्या उपासनेला विशेष असं महत्त्व आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती, पुण्य आणि अत्यंत लाभ मिळतात. तुमच्या इच्छा पूर्ण होतात. श्रीहरी विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये भूमिशयन व्रत करावे. म्हणजेच काय तर बेडवर झोपायचं नाही, गादीवर झोपायचं नाही. संपूर्ण अधिक मास खाली फरशीवर सतरंजी किंवा घोंगडी किंवा चटई टाकून त्यावर झोपायचं आहे. मग ते तुम्ही दुपारी झोपायचं असो किंवा रात्रीचं झोपायचं असो किंवा अगदी बसणं देखील तुमचं बेडवर नसायला हवं. अधिक मासात दान, जप, तप, पूजापाठ, गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. तसेच अधिक मासात रामायण, भगवद्गीता यासारख्या धार्मिक ग्रंथांचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यासाठी या महिन्यात आवर्जून हे ग्रंथ दान केले पाहिजेत. अधिक महिन्यामध्ये दानधर्म तुम्ही या महिन्यामध्ये वस्त्रदान, दीपदान या गोष्टी दान करू शकता. हे अत्यंत शुभ मानलं जातं. अनंताचे दान, दीपदान, काचेच्या भांड्यामध्ये मालापुवा दान करणे अत्यंत शुभ असतं. अधिक महिन्यामध्ये अनारसे, बताशे, खारीका, सुपारी किंवा 33 संख्येमध्ये तुम्ही सत्पात्र म्हणजे पात्रासह दान करू शकता. आता जावयाला दान देणं ही वेगळी गोष्ट आहे. जे दान आहे ते एखाद्या मंदिरामध्ये गुरुजींना किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. अधिक मासात एक वेळ जेवण करून सुद्धा तुम्ही अधिक मास पाळू शकता किंवा मग उपवास करू शकता. या महिन्यामध्ये अन्नदान करू शकता. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. संपूर्ण धोंड्याचा महिना म्हणजे अधिक मासात गाईला गोग्रास खाऊ घालावा. हे अत्यंत शुभ असतं. जोड भोजन म्हणजे नक्की काय तर एखादा जोडपं बोलवायचं आणि पूर्ण अधिक मास त्यांना दुपारचे किंवा रात्रीचे जेवण आपल्या घरी जेवायला घालायचे. तुम्ही एखादी सवाशीण स्त्री देखील बोलवू शकता आणि तिला सुद्धा तुम्ही संपूर्ण अधिक मासामध्ये जेवण घालू शकता. हे व्रत देखील बऱ्याच महिला करत असतात. त्याचप्रमाणे अधिक महिन्यामध्ये आवळी स्नान करू शकता, तीर्थस्नान करू शकता. आता तीर्थस्नान तर आपण दररोज काही करू शकत नाही, पण मग काय करायचं तर अशा वेळी अधिक मास सुरू होण्याच्या अगोदरच पूजा साहित्याच्या दुकानामधून आपल्याला गंगाजल आणून ठेवायचं आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे एखादे तीर्थक्षेत्र असेल किंवा नदी असेल तर त्या नदीचे पाणी तुम्ही घरी आणून ठेवायचं. संपूर्ण अधिक मास रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये ते पाणी आणि गंगाजल थोडंसं मिक्स करून त्याच पाण्याने स्नान करायचं. या महिन्यामध्ये धारण पारण भोजन हे व्रत तुम्ही करू शकता. म्हणजेच एक दिवस जेवण करायचं, एक दिवस उपवास करायचा. हे व्रत पण तुम्ही करू शकता. किंवा मग दुसऱ्या पद्धतीने धरण पारण म्हणजे काय तर दिवसातून फक्त एकदाच जेवण करायचं, आपण संध्याकाळी एकदा जेवण करायचं असं देखील करू शकतो. म्हणजे तुम्ही संध्याकाळी एकच टाईम जेवण करायचं आणि सकाळपासून उपवास करायचा किंवा मग सकाळी सुद्धा एकच टाईम जेवण करायचं, संध्याकाळी जेवण नाही करायचं. भगवान श्रीहरी विष्णूंना आवळा अत्यंत प्रिय समजला जातो. म्हणून या महिन्यामध्ये काही जण आवळ्याच्या झाडाखाली
आपलं धार्मिक अधिष्ठान पूर्ण करतात. जप तप धार्मिक विधी सुद्धा करतात. काही जण आवळाला कोरून त्यामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा देवासमोर लावतात किंवा अगदी मंदिरात जाऊन सुद्धा असा दिवा देवासमोर प्रज्वलित केला जातो. हे अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. या महिन्यामध्ये केली जाणारी काही लोकप्रिय व्रत सुद्धा जी महिला आवर्जून करत असतात, म्हणजेच हळदी कुंकू व्रत, स्वस्तिक व्रत, लखोली व्रत, गोपद्म व्रत हे देखील केलं जातं. अधिक महिन्यात दररोज तुळशीची पूजा केली जाते किंवा एखादी सवाष्णी बोलवून तिची रोज ओटी भरली जाते किंवा एखादी सवाष्णी स्त्रीला बोलवून तिला चहा आवडत असेल तर चहा, दूध आवडत असेल तर दूध तुम्ही न चुकता दररोज बोलवून सकाळी किंवा संध्याकाळचा चहा तिला नक्कीच द्यायचा आहे. तसेच सकाळी जर तुम्ही दूध देत असाल तर संध्याकाळी सुद्धा दूध, असं न चुकता नित्यनियमाने पूर्ण महिनाभर म्हणजे अधिक मास संपेपर्यंत सकाळचा चहा किंवा संध्याकाळचा चहा जे तुमच्या यथाशक्तीने तिला द्यायचा असेल ते तुम्ही पूर्ण महिन्यामध्ये करू शकता. एकही दिवस चुकवायचा नाही. अधिक मास पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. जगन्नाथपुरीच्या प्रदेशाला पुरुषोत्तम क्षेत्राचे म्हटले जाते. पुरुषोत्तम क्षेत्र म्हणजेच पुरुषोत्तम महिन्यात म्हणजे अधिक महिन्यात तेथे भेट देण्यात अत्यंत शुभ मानले जाते. जर तुम्ही जगन्नाथाला भेट देऊ शकत नसाल तर जवळच्या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करा. गंगा किंवा इतर नद्यांमध्ये स्नान करणे, मंदिराची सेवा करणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते. या अधिक मासात आपल्या देवघरातील शालिग्राम मूर्तीसमोर संपूर्ण महिनाभर तुपाचा अखंड दिवा तेवत ठेवावा. जर तुमच्याकडे शालिग्राम नसेल तर तुम्ही भगवान विष्णूंच्या फोटोसमोर दिवा लावा. हा शुभ दिवा तुम्ही जर प्रज्वलित केला तर तुमच्या जन्माजन्मातील पापांचं शालन होतं आणि आपल्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी, खूप चांगल्या प्रकारचं जीवन आपल्याला लाभतं. जर तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो सुद्धा नसेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर तुम्ही असा शुभदायी दिवा नक्की प्रज्वलित करू शकता. पूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर तुपाचा अखंड तेवत राहणारा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या अधिक महिन्यामध्ये पुरुषोत्तम महात्म्याचे पठण करणे अत्यंत फलदायी ठरते. हे शक्य नसल्यास भगवद्गीतेचे पठण करावे किंवा दररोज गीतेचे किंवा पुरुषोत्तम महात्म्याच्या शेवटच्या अध्यायाचे अर्थासह पठण करावे किंवा अधिक महिन्यामध्ये विष्णू सहस्रनामाचे पठण करणे सुद्धा अत्यंत शुभदायी मानलं जातं. विष्णू सहस्रनाम तर आवर्जून पठण केलंच पाहिजे. त्याचबरोबर रामरक्षा स्तोत्राचे पठण सुद्धा करावं. अधिक मासामध्ये विवाह करणे, गृहप्रवेश करणे, मुंज, बारसे या सर्व गोष्टी टाळल्या जातात. ही कामं मंगलमयी केली जात नाहीत. शुभ कार्य केल्यास अनपेक्षित फळ मिळते. या महिन्यात केस कापणे टाळावे. या अधिक मासात सात्विक जेवण करावे. तामसिक पदार्थ, कांदा, लसूण, मांस, मच्छी पूर्णपणे वर्ज्य करावे. अधिक मासात म्हणजे धोंड्याच्या महिन्यात जावयाला श्री विष्णूचे रूप मानून 33 अनारसे, तांब्याच्या किंवा चांदीचा दिवा, तसेच ताट असे नवीन कपडे आणि वाहन हे देण्याची परंपरा आहे. या प्रथेला ज्याला आपण धोंड्याचे जेवण असे म्हणतो. अधिक महिन्यात आवळा आणि तिळाचं उठणं संपूर्ण महिनाभर अंगाला लावून नंतर आंघोळ केली जाते. महाविष्णूंना आवळा अत्यंत प्रिय समजला जातो म्हणून असे करावे. दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात 33 संख्येला महत्त्व आहे. म्हणून दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात 33 या संख्येच्या दानाला अत्यंत महत्त्व आहे. अनारसे, बतासे, रेवड्या, मोदक, बर्फी हे सुद्धा 33 संख्यांनी दिली जाते. या पदार्थांचे नग 33 असावेत. दीपदान, तांब्याचे पात्र, वस्त्रदान या गोष्टी कराव्यात. आर्थिकतेप्रमाणे तुम्ही सोने चांदी देखील दान करू शकता. अधिक मासात जावई, गायी आणि देवी देवता यांची पूजा आणि मानपान करावा. अधिक मासात महात्म्य वाचणे, लक्ष्मी मातेची पूजा करून तिची ओटी भरणे, जावई मेहुण्यांचे भोजन, विष्णू सहस्रनाम पठण या सर्व गोष्टी अवश्य कराव्यात. भगवान श्री हरी विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला या महिन्यात अत्यंत महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद मिळतो. म्हणून या महिन्यात अनेक जण जावयाला जेवण करायला बोलवतात. त्यांच्यासाठी छान छान पदार्थ बनवतात. त्याचसोबतच 33 अनारसे, 33 बत्ताशे, 1 चांदीचे निरंजन देतात.
33 दिव्यांनी जावयाचे औक्षण करतात. हीच परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. अधिक महिन्यात भगवंतासाठी निष्काम भावनेने धार्मिक कार्य करण्याचा प्रघात आहे. त्यामुळे आपल्या हातून घडलेल्या कळत न कळत चुकांचे प्रायश्चित्त करून त्यातून मुक्त होऊन पुण्य कमवण्याचा राजमार्ग म्हणजेच अधिक मास आहे. म्हणून असं म्हटलं जातं की दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यात आपल्याकडून स्वतःचं आत्मशुद्धीकरण करून घेण्यासाठी ही मोठी परभणीच आहे. तर अशा प्रकारे दर 3 वर्षातून अधिक महिना येतो, त्याला अधिक मास किंवा धोंड्याचा महिना असं आपण म्हणतो किंवा मग पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. हा काळ धार्मिक, आध्यात्मिक आणि दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे वरील नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णूंची विशेष कृपा आणि आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. म्हणून तुम्ही विष्णुरूप जावयाचे लाड जरूर करा. तसेच तुम्हाला माझी आजची माहिती महत्त्वपूर्ण कशी वाटली ती नक्की मला सांगा. तसेच आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.